अरे यार अंकित फालतूगिरी करू नको का ब्लॉग बंद कर. मम्मी नको ना. तुला मारेल मी. नको नको सांगावाली. सॉरी. सो नमस्कार मित्रांनो, कशात तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या तडकत्या फडकत्या भडकत्या ब्लॉग मध्ये. तर गाईज आज त्यांनी सोबत राहणार होणार आहे. अरे काय यार, अरे सो चला जाऊयात. लय मजा येईल. ब्लॉग शेवट बघा. चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. 300 करा लवकर. सो चला जाऊया आपण. लय मजा येईल. राहणार आहे ब्लॉग मध्ये. चला लेट्स गो. तर काय इकडे पोहोचले मी आता बदलापूर मध्ये आणि आपल्याला बाबा कोण भेटले खूप दिवसानंतर. जल्लोष. गाईज खूप दिवसानंतर आमचा राडा झालेला. डायरेक्ट पट्ट्यानी बांबू टाक. गाईज हिने पक्का मार खाल्लाय माझा, त्यामुळे ती जरा ऍडमिट होती. गाईजीने उंदीर चोरलेला, त्यामुळे जेलमध्ये अटक होती. काय जरा समजून घ्या केस बिस खाली कारण का आता जाम येते. ठीक आहे गाईज, चला आजचा ब्लॉग राडा होईल. चला लेट्स गो. आणि बदलापूरला आल्यावर भेटला होता भाऊ. आणि हा दुसरा भाऊ आपला आवची रावस. आणि गंगा गायब झाली. गंगा गेली पळून. इकडं आपली गंगा. काय तुला भांडणं अजून पण करायचीच आहेत काय? अरे सोडा बोल, भांडणं सोड आता. पावडर काय गळायला? अरे पावडरच्या आईच्या गावात. तुम्हाला काय वाटतं? मला बघून तुम्ही खूप खुश झाले असणार ना? पक्के खुश झाले. चेहरा बघून बोर वाटत असेल. आता कमी दिसते. काय बोलते बघा, मी तुम्हाला बोर करतोय मी तुम्हाला. नाही ना, कमेंट मध्ये सांगा मी तुम्हाला बोर करतो का? काय लय दिवसानंतर तनवाले ब्लॉग मध्ये जरा आमचे पर्सनली भांडणं झालेली. कारण का हिने मला भांडी घासायला लावलेली आणि मी घासत नव्हतो, त्यामुळे आमची भांडणं झालेली. पर्सनल मॅटर विषय डायरेक्ट पट्ट्यानी चापट ओढ. डायरेक्ट गुप्त्या घे बस. तर काय तिकडे मस्त आम्ही खायला घेतलंय. तनूला जरा मनवायला आलं इकडं. तनू आता ओके ना? का आलं बघ गाईज. म्हैस कसा चारा घाले तशी बाका बस. कोकण बस तिकडे. हॅलो साखर टाक. ठीक आहे काय, चला आता खातो. काही आता टेन्शन घेऊ नका. आता आपले ब्लॉग धमाकेदार येतील. डायरेक्ट तडके फडके ब्लॉग डायरेक्ट आजच्या गावात. पैसे काढा आपले. पैसे 100 रुपये. हो म्हणजे 500 होते. 200 250 गेले. 300 गेले. गांधीजी माझे बाबा ना. हा सौरव बघा घरातल्या अवतारात कसा असतो. आणि हा गाडीच्या नादी लागलाय. आपल्याला गाडी घ्यायची आता, फिरायला यायचं आपल्याला. तिची बियर बघा, गावठी बियर. आणि माझे मेहुनीच. The next day. तर गाईज, तर चला आता आपला आजचा ब्लॉग कंटिन्यू करतोय. आता आम्ही चाललोय उल्हासनगरला. इथून जरा काम आहे माझं. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. केसांची वाट लागले गाईज. हे बघा ना, मॅगी कशी पण करा. चला बाई. मॅगी नाही कल्स केले. केस करायला बिंडो. उठाले रे देवा, उठाले रे बाबा. अरे यार अंकित फालतूगिरी करू नको का? ब्लॉग बंद कर.
हे काय करशील काय करशील कधी झाली मम्मी नको ना मेल्या गाईस तनु तिच्या केसांची वाटत लावणार यार केसाच्या वाटेल जाऊ नको मी ब्लॉग बॅग फोडून टाकेल लिटरली हिने ना 2 तास घालवले कर इज्जतीत सांगते केसांच्या वाटेला गेलं ना अंकित मी मागं पुढं बघणार मी डायरेक्ट ब्लॉग फेकून देईल तुझा युट्यूब चॅनल माझ्याकडे लक्षात लंडनला जाईल पेमेंट कर काय तू जाशील आमच्या बिल्डिंगच्या इकडची लोक डेंजर आहे पेनला जाऊन नाही देणार तुला अरे मेल्या 2 तास लावलेत बाई काय प्रकार ती जाणी कशी करते तुला मारेल मी नको नको सांगते तुला पटलं चालले सांगावाली सॉरी 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 एसी चालू कर ना पैसे नाही करणार गरम केस मी हॉट आहे गाईस मी तुम्हाला आता एक कथा सांगते अंकितची ठीक आहे गाडी आहे युट्यूबचा पेमेंट येतो मैं गरीब हूँ A few moments later. गाईज आम्ही इथं स्पीकर गेला मस्त पैकी काम 25 तर इथे चालू आहे स्पीकर घेणं एवढं मोठं काय टाकलंय चलो भाई 2 घंटे से ज्यादा नहीं जाना उससे ज्यादा नहीं अच्छी चीजें अंकित लोकांना येडं बनवण्यात खूप एक्सपर्ट आहे गाईस खूप एक्सपर्ट आहे खूप जास्तच एवढी ट्रॅफिक येते उल्हासनगरला कुठे गेला हा गेला असेल पोरी बघायला नको गाईज आता आम्ही लोक चाललोय कुठे चाललोय गाईज अँड म्हशीज तुम्ही बघू शकतात मी गोरी आणि अंकू माझा काळा आहे काले हुए तो क्या हुए दिलवाले हैं जोक माहिती गाईज आता आम्ही चाललोय घरला कुठे चाललोय घरला तर एक मला पोरगीला आवडते रे गाईज आज मी तुम्हाला एक डायरेक्ट क्लिअर बोलतो एक पोरगी मला आवडते ती मीच आहे कोण मला तू दुसरी आहे कोणतरी गाय रुसली फुगाला फुगा शपथ डायरेक्ट कान सुद्धा फोडून टाकते काही संद्रूप गणपती घ्यायला चालले गणपती बाप्पा मोरया गाई आमची देवी बघा बेकार पाया पड अंकित पाया पड तू तर गाडी सोडली पाया पड गाईस तिकडे गाडी बघ बाबा तू एक दिवशी धंद्याला लावशील मला नो नाही चल तिथे पुढे बाजू चल पहिले रड रडून दाखव रड चल बस चल रडशील बिडशील हा घे खोल लगी मर रडशील बिडशील फुकट पागल फॅन्स भेटतात ना मग एसी आहे ना आपल्याकडं फॅन्स भेटली तर गाईचा लोगो कसलाय तुम्हाला माहितीये का शिजुकी काय शिजुकी काय शिजुका आहे काय सुझुकी येड तिथं हे होतं तिथं गाईज माझ्या आयुष्याची होंडा सिटी झाले इथंच घ्यायचंय फक्त घ्यायचंय भाजीपाव आणि यायचंय ते केएफसी स्टँडर्ड मग केएफसी ला चाललोय ना नको वडापावचं. अरे अंकित घे ना रे मेंटल मूर्ख असं का करतो की शपथ रडेल नको माझ्या नादी लागूस फालतू गोष्टी A few moments later. गाईस तनुची आणि माझी गाडी तेवढी डेंजर आता भांडणार आहेत ना बघायचंय सॉरी तनु अरे नको रे इरिटेट करू बंद कर तो ब्लॉग सॉरी ना ब्लॉग साठी कशाला हे करतोय बंद कर ना ब्लॉग साठी बघा सॉरी ना नको डोक्याचा हे करू
फाटली गाईज. सॉरी गाईज, मॅडमला फुगा आला की सावर फुगे. अरे इथे घेतला आम्ही रंबा, पिसळली, बँक आपला. बर्गर मागवलं. बर्गर येईल, हे वेगळा कॉम्बो आहे. अजून मागवलंय आपण. असं आहे का? अजून मागवलंय. तिला विचारलं, मला माहित नाही. आपण खात नाही, आपला राईस चिकन घेतला काम करतो. हो बरोबर, हेच आहे. हेच आहे ना, एवढंच आहे. लांबडा बर्गर नाही होतो मग काय, जम्बो बर्गर. तू तर जम्बो वडापाव आहेस. कोरी चाय घे. याचं बोलतो त्याने अख्खी कोंबडीच नाही ना दिली. पिल्लू बिल्लू मला कसं वाटतं. हे बघ अगं भैया, बटाट्याची भाजी. तर गाईज, KFC मध्ये एक कांड करून आलोय मी. ही बघा, KFCच्या बॉक्स घेऊन चाललेत. मी ना पेप्सी अख्खे कोकच सांडवला आणि पळालो पटकन बाहेर. अख्ख्या टेबलवर कोक. चला तनुला सोडू आणि आपण डायरेक्ट आता घरी जाऊ. गाईज इकडे बघू शकता KFC. येडा आहे हा, त्यांनी तिथं सगळं कोक पाडला. मंदबुद्धी नाहीतर जाऊ द्या, मरो. पैसे दिले एवढे 1000 रुपये. ते ठीक आहे. बोलतो थांब, मी त्यांच्या इथून बॅग घेऊन येतो. म्हणजे सांडलं आपण. बॅग पण सांडलं म्हणून काय पळायचं काय आपण काय गुन्हा केलाय काय कुठला. रोजेस घे ना मला. गाईज आता तनूचा बर्थडे येतोय, तर गाईज तनूला आता मोठा गिफ्ट काहीतरी देणार आहे. 16 Pro Max. हे जरा जास्तच झालं का. स्कूटी घे. स्कूटी दिली तर या अख्खा गाव हिंडल. नको स्कूटी नको, 16 Pro Max दे ना. त्याच्यात 6X आहे. एक 15 Pro Max केला तर 16 पाहिजे बादशाह. हा बघ. ए मामा हळू ये. लोणावळ्याचा बोगदा, लोणावळा खंडाळा. बदलापूर नाम तो सुनाई होगा. चला गाईज, आपला आजचा ब्लॉग एंड करतोय. तनू चालली KFC घरी घेऊन. मला एक दिला असता तर मनाला जरा बरा वाटला हा असता. घेऊन चाललाय, हा तसं सांगत नाही. गाईज गाडीत खाता बाई मला अजून 3 तास ट्रॅव्हल करायचं. तर गाईज आता तनूच्या बिल्डिंग खाली आलोय. तनूला सोडतो घरी चंपा. तर चला गाईज, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं माकडावानी का तोंड करते. आणि भरपूर सारं प्रेम द्या. इसकी वाडकी झेडकी गोळी का धोका. चला धोका. बाय बाय. बाय.